हरितालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य व सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी या दिवशी उपवास व पूजा करतात. यावर्षी हरितालिकेच्या तृतीयेची तिथी 25 ऑगस्ट 2025 ला दुपारी 12:34 सुरू होणार आहे, तर 26 ऑगस्टला दुपारी 1:54 तृतीया संपणार आहे. हरितालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 ला सकाळी 5:56 पासून ते सकाळीच 8:31 पर्यंत असणार आहे. हरितालिका व्रतपूजा साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंधाक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपाऱ्या 12, फळे, नारळ 2, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत, त्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर, 5 खारका आणि 5 बदाम. सौभाग्यवानाचे साहित्य: तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकुडब्या 2, सुटी नाणी 5 रुपयांची. सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास यथाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी. हरितालिके पूजेतील पत्री: अशोकाची पाने, आवळीची पाने, दुर्वाकूर पत्रे, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, धोत्र्याची पाने, आघाड्याची पाने, सर्व प्रकारची पत्री, बेलाची पाने. हरितालिके पूजेमधील फुले: चाफ्याची फुले, केवडा, कण्हेरीची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळाची फुले, शेवंतीची फुले, जास्वंदीची फुले, मोगऱ्याची फुले, अशोकाची फुले. हरितालिका व्रतपूजा प्रारंभ: प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा. विड्याची पाने 2, त्यावर 1 नाणे व 1 सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना व वडील मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरितालिकेच्या 2 मूर्ती ठेवून वाळूचे शिवलिंग तयार करावे. अन्यथा हरितालिका मूर्तींसोबत आणलेले शिवलिंग समोर ठेवावे. घरातील देवासमोर विडा ठेवून अक्षता व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. सुरुवातीला काही तांदूळ घेऊन त्यावर सुपारी ठेवावी आणि गणपती म्हणून त्याचे आवाहन करून पंचोपचार त्याची पूजा करावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित करून घ्याव्यात. सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करावी. हरितालिका पूजा करताना सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे व सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले. हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहेत: बेल, आगाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. पूजा करत असताना उमामहेश्वराचे ध्यान करावे. पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करावा, आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. हरितालिका उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता कशी करतात हे आता आपण बघू. हरितालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर पूजा करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षता वाहाव्यात. यानंतर देवतांचे विसर्जन करावे. हरितालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. मंडळी, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.